लातूर आणि धाराशिवकरांसाठी आनंदाची बातमी। लातूर पुणे मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकरच होणार सुरू। पुण्यात येणाऱ्या लातूरकरांचा प्रवास होणार आरामदायक आणि सुखरूप। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या पगार गणेशोत्सवाआधी मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले आदेश। गडचिरोलीत बैलपोळा सणासाठी आलेल्या 6 वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू। आज सकाळी कोयर येथील नाल्यात आढळून आला मृतदेह। आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडणार। पुणे महापालिका आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त या सर्व विभागाचे अधिकारी राहणार उपस्थित। दिल्ली सुप्रीम कोर्टाने भटक्या श्वानांना सोडून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय। या निर्णयामुळे श्वानप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण। आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थितीत बैठक होणार। सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित असणार। गणेशोत्सव सणाच्या निमित्त गौरीच्या मूर्त्या व मुखवट्यांनी नवी मुंबईतील बाजारपेठ सजली। नागरिकांची खरेदीसाठी दुकानात गर्दी। मनप्पुरम गोल्ड लोन बँकेच्या मॅनेजरने फसवणूक केल्याप्रकरणी भंडाऱ्यातील एका व्यक्तीने पोलीस अधीक्षक कार्यालयात विषारी द्रव पिऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये चाकू हल्ला करणाऱ्या हर्षल मुळेची पोलिसांनी टीव्ही सेंटर परिसरात धिंड काढून दहशतीला लगाम लावला। छत्रपती संभाजीनगरातील सदानंद नगरमध्ये आजाराला कंटाळून 29 वर्षीय रितेश मलेडिया यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली।